बहीण बलात्काराची केस मागे का घेत नाहीये? तरुणावर हल्ला, पुन्हा बीड गुन्हेगारीची कीड. असा गुन्हा नाही जो बीडमध्ये घडत नाही. खून, मारामाऱ्या, बलात्कार या सगळ्यात बीड रोज आपलं नाव पहिल्या यादीत ठेवतंय. म्हणजे बीड आणि गुन्हेगाराची कीड ही जणू डोकेदुखी ठरणारं समीकरणच झालंय. कायदा आणि सुव्यवस्था तर बीडमधून कधीचीच फरार झाली आहे. तिचा शोध अजूनही घेतला जातोय, पण कायदा आणि सुव्यवस्थेचा काही केला पत्ता लागे नाही. आता बीडमध्ये असा गुन्हा घडलाय जो पाहून तुमचाही संताप उसळेल. काय आहे नवलफडं पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी एक गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र हादरून गेलाय. कायद्याचं भय न बाळगता गुन्हेगारांनी भर रस्त्यात एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यामागचं मुख्य कारण म्हणजे एका बलात्कार प्रकरणातील दाखल झालेली केस मागे घेण्यास नकार देणं आहे. आरोपींनी तरुणाला जीवे मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाले. पीडित तरुणाच्या बहिणीनं आरोपींपैकी एकावर काही काळापूर्वी बलात्काराची कायदेशीर तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे आरोपी आणि त्यांचे साथीदार पीडित कुटुंबावर ही केस मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होते. गुन्हा मागे घेतला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या आरोपींकडून सातत्याने दिल्या जात होत्या. मात्र पीडित कुटुंबियांनी आणि त्या तरुणानं न्यायालयाच्या बाजूने उभे राहण्याचा खंबीर निर्णय घेतला होता आणि त्यांनी आरोपींच्या कोणत्याही धमकीला किंवा दबावाला बळी पडण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून आरोपींनी या तरुणाचा काटा काढण्याचा आणि त्याला कायमचं संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी पीडित तरुण हा आपल्या एका मित्रासोबत गेवराई शहराच्या लगत असलेल्या परिसरातून जात होता. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर लोकांची ये-जा अत्यंत कमी होती आणि अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. याच संधीचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या सराईत गुन्हेगारांनी अचानक या तरुणाला आणि त्याच्या मित्राला घेरलं. आरोपींनी रस्त्यात अडवून थेट वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रात तरुणाला विचारलं की तुझ्या बहिणीनं माझ्यावर केलेली बलात्काराची केस तू मागे का घेत नाहीयेस? तरुणानं यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींचा उद्देश चर्चा करण्याचा नव्हता तर थेट मारण्याचा होता. पीडित तरुणासोबत असलेल्या त्याच्या मित्रानं मदतीसाठी ओरडू नये किंवा मध्ये पडू नये यासाठी आरोपीनं लगेच आपल्या जवळची पिस्तूल बाहेर काढली. त्या मित्राच्या कपाळावर पिस्तूल टेकून त्याला जागेवरच ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अचानक समोर आलेल्या या मृत्यूच्या धाकामुळे आणि पिस्तूल पाहताच तो मित्र प्रचंड घाबरला. आरोपींनी त्याला तिथूनच पळून जाण्यास भाग पाडलं. मित्र जीवाच्या आकांताने तिथून पळून गेल्यानंतर रस्त्यावर पीडित तरुण पूर्णपणे एकटा पडला. तो असहाय्य आणि निशस्त्र होता. तर दुसरीकडे हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी घातक शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन आले होते. मित्र पळून गेल्यानंतर आरोपींनी थेट पीडित तरुणावर हल्ला चढवला. त्यांच्याकडे कुऱ्हाड, तीक्ष्ण चाकू आणि लोखंडी रॉड यांच्यासारखी अत्यंत घातक शस्त्र होती. आरोपींनी कोणतीही दयामाया न दाखवता तरुणावर कुऱ्हाडीनं आणि चाकूनं सपासप वार करण्यास सुरुवात केली. लोखंडी रॉडनं त्याच्या डोक्यावर आणि हातापायांवर भीषण प्रहार करण्यात आले. या अचानक झालेल्या आणि तीव्र हल्ल्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी आक्रोश करत होता, परंतु त्या निर्जन आणि अंधाऱ्या रस्त्यावर त्याची हाक ऐकणारं कोणीही नव्हतं. या संपूर्ण घटनेचे सर्वात क्रूर आणि विदारक रूप त्यानंतर पाहायला मिळाले. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. तरुण जेव्हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता तेव्हा आरोपींनी जवळच असलेला मोठा दगड उचलला आणि त्याच्या शरीरावर आणि डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. दगडाने ठेचून त्याला जागीच संपवण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसत होता. रात्रीच्या अंधारात हा थरार बराच वेळ सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी एकदा वार करून शांत बसले नाही तर ते काही वेळ बाजूला जायचे, आजूबाजूला कोणी येत नाही ना याची खात्री करायचे आणि पुन्हा बारीबारीनं परत येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या असहाय्य तरुणाला दगडानं ठेचायचे. ही अमानुषता आणि क्रूरता पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण भयानक हल्ल्याचं दृश्य जवळच असलेल्या एका इमारतीच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. हे CCTV फुटेज आता समोर आलं असून हे पाहताच गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. व्हिडिओमध्ये साफ दिसतंय की आरोपी रात्रीच्या अंधाराचा पूर्ण फायदा घेत आहेत आणि अत्यंत निर्घुणपणे त्या तरुणाला मारहाण करतात. वारंवार परत येऊन त्याला दगडाने ठेचण्याचं दृश्य या फुटेजमध्ये स्पष्टपणे रेकॉर्ड झालंय. हे फुटेज सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये पसरल्यानंतर लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हल्ला केल्यानंतर आरोपी पीडित तरुणाला मृत समजून किंवा मरणासन्न अवस्थेत सोडून तिथून पसार झालेत. नंतर काही नागरिकांना किंवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर कुऱ्हाडीचे आणि चाकूचे खोल घाव आहेत. तसेच लोखंडी रॉड आणि दगडाच्या मारहाणीमुळे अंतर्गत गंभीर दुखापती झाल्यात.
वैद्यकीय पथक त्याचा जीव वाचवण्याचा शर्थीचे प्रयत्न करताय। या घटनेनंतर पीडित तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आधीच बलात्काराच्या घटनेमुळे कुटुंब मानसिक त्रासातून जात होतं आणि आता कुटुंबातील मुख्य आधार असलेल्या तरुणावर असा जीवघेणा हल्ला झाल्यामुळे ते पूर्णपणे खचून गेले। या प्रकरणी पीडित तरुणाच्या आईनं अत्यंत हताश होऊन आणि न्यायाच्या आशेनं बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे थेट धाव घेतली। त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाची आणि क्रूरतेची हकीकत मांडली आहे। पीडित आईनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे की हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। ते अत्यंत धोकादायक प्रवृत्तीचे असून समाजात उघडपणे फिरतायत। सर्वात चिंतेची बाब आणि संतापजनक बाब म्हणजे एवढा मोठा आणि जीवघेणा हल्ला करूनही तसेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही हे मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। ते मोकाट फिरतायत। आरोपी अद्याप बाहेर असल्यामुळे पीडित कुटुंबाला त्यांच्या जीवाशी प्रचंड भीती वाटते। आरोपी कधी परत येऊन कुटुंबातील इतर सदस्यांवर किंवा पीडित मुलीवर हल्ला करू शकतात अशी दाट शक्यता कुटुंबाकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे या सराईत गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर कलमांखाली अटक करण्यात यावी अशी आर्त हाक पीडित आईनं पोलीस प्रशासनाला दिली आहे। तसेच कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जिथे महिलांच्या सुरक्षेच्या आणि कायद्याच्या राज्याच्या गप्पा मारल्या जातात तिथं एका बलात्कार पीडितेच्या भावाला साक्ष मागे घेण्यासाठी भर रस्त्यात अशा प्रकारे जिवंत मारण्याचा प्रयत्न केला जातो। ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे काढणारी आहे अशी टीका सर्व स्तरातून होतीये। मात्र घटनेला वेळ होऊनही मुख्य सूत्रधार अद्याप गजाआड न झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।